इस्रायल आणि इराणच्या युद्धाला भयंकर स्वरूप आलंय। युद्धाचा भडका उडालाय। पाहुयात या संदर्भातील काही घडामोडी। इस्रायलच्या हल्ल्याला इराणचा पलटवार। जगातील उंच इमारत निशाण्यावर। दुबई अबू धाबीवर इराणचा हल्लाबोल। बुर्ज खलिफा इमारत केली रिकामी। अमेरिका आणि इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू। इराणमध्ये 40 दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा तेहरानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू। खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र मोस्तबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली। इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी केली जाहीर। अयातुल्ला अली खामेनी इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक। डोनाल्ड ट्रम्प यांचं मत, आमच्या अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टीम पासून खामेनी वाचू शकले नाही, ट्रम्प यांचा दावा। इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना या हल्ल्यात मोठं यश मिळाल्याची माहिती। खामेनी मारले गेले असले तरी इराणमधील लष्करी ठिकाणांवर अमेरिकेचा बॉम्ब हल्ला पुढील आठवडाभर आणि अधिक काळ चालूच राहील, ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट। मध्य पूर्वेत तणाव वाढला। अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ले केल्यानंतर इराणचं प्रत्युत्तर। इस्रायलचे इराणमधील 30 ठिकाणांवर हल्ले। कारवाईत सुमारे 200 इराणी नागरिकांचा मृत्यू आणि 800हून अधिक जखमी। इस्रायल आणि इराण संघर्षाला भयंकर स्वरूप। निष्पापांचा बळी। दक्षिण इराणमधील मिनाब जिल्ह्यातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात 85 विद्यार्थिनींचा मृत्यू। इराण इस्रायलच्या लष्करी क्षमतेचा मुद्दा चर्चेत। लष्करी ताकदीत इराण 14व्या क्रमांकावर तर लष्करी ताकदीत इस्रायल 17व्या क्रमांकावर। युद्धाचा परिणाम जागतिक विमानसेवेवर। भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधू दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकली। चेन्नई बंगळुरूसह अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द। एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअरकडून 2 मार्चपर्यंत या मार्गावरील सेवा स्थगित। या होत्या इराण इस्रायल युद्धाच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।